या आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आई आशाताई पवार। त्यांनी आज नववर्षाच्या पहिल्या दिवशी पंढरपूरमध्ये जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं। त्यावेळी त्यांनी मंदिरातील दानपेटीमध्ये पैसे दान केले, तेच कॅमेऱ्यात कैद झालं। पिशवीतून पैशांचे 2 बंडल त्यांनी काढले आणि दानपेटीत टाकले। त्यावेळी काय घडलं पुन्हा एकदा पहा। तर अशा प्रकारे आशाताई पवार यांनी पिशवीतून नोटांचे बंडल काढले आणि ते दानपेटीत व्यवस्थित जात नव्हते तरीही जोर लावून त्यांनी ते दानपेटीत टाकले आणि विठ्ठलाचं दर्शन घेतलं। यावेळी आशाताई पवार यांनी पांडुरंगाकडे काय मागितलं तेही सांगितलंय। सर्वांना चांगलं वर्ष सुखी जाऊ दे, आपले सगळे वाद संपू दे देवाला सांगितलं। पांडुरंगाला दाराच्या मागची सगळी जाऊ दे। आता या पद्धतीने सगळीकडनं संवाद सुरू व्हायला लागले। लवकरात लवकर या वर्षात व्हावं असं वाटतंय। शरद पवार आणि अजितदादा एकत्र यावे। हो पांडुरंगाला ऐकणार। हो ऐकणार। तर घरातील सगळे वाद संपू दे, शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ देत असं साकडं त्यांनी पांडुरंगाला घातल्याचं पत्रकारांशी बोलताना सांगितलं। त्यामुळे आता 2025 मध्ये पवार कुटुंबीय एकत्र येतात का? राष्ट्रवादीची 2 शकलं पडली आहेत, तेच राष्ट्रवादीचे 2 पक्ष पुन्हा एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध होते का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि एकूणच आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधी हे होतं का त्याकडेही सर्वांचं लक्ष असेल। अजित पवारांच्या आईचं देवदर्शन, त्यांनी पवार कुटुंबीय एकत्र येण्याचा व्यक्त केलेला विश्वास आणि हा दानपेटीत पैसे टाकण्याचा व्हिडिओ, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा।